नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अळूवडी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, जिरे, लसूण, कोथिंबीर, हळद आणि हिंग, आले, मिरची, मीठ, गूळ, अळूचे पानं आणि लिंबू. सर्वात आधी अळूचे पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेऊ. मिक्सरच्या एका भांड्यामध्ये कोथिंबीर, आले, लसूण, जिरे आणि मिरची यांची पेस्ट करून घेऊ. तयार केलेली पेस्ट डाळीच्या पिठात आपण काढून घेऊ. नंतर या पिठामध्ये हळद, हिंग, मीठ तसेच घेतलेले तांदूळाचे पीठ त्यात टाकू. नंतर त्यात लिंबू पिळून तयार केलेले गुळाचे पाणी टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ. अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. अळूच्या पानांचे सेवन केल्याने भरपूर पोषक तत्वे मिळतात. या पानांमधील पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्याही येत नाही. अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. आता आपले मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे. ते आता आपण बाजूला ठेवू. अळूच्या पानांना पीठ लावण्याआधी आपण अळूच्या पानांच्या शिरा काढून घेऊ. जर एखाद्या वेळेस आपल्याला शिरा काढायच्या नसतील तर आपण त्या तशाचही ठेवू शकतो. आता आपण तयार केलेले मिश्रण सर्व पानांना व्यवस्थित लावून घेऊ. अळूच्या पानांना पीठ लावताना पानं एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यावी. पानांना पीठ लावून झाल्यावर या पानांचा चांगला दाबून रोल करावा, म्हणजे तो पोकळ राहत नाही.
तयार झालेले पानांचे रोल एका भांड्यात पाणी ठेवून ते वाफेवर शिजण्यास ठेवावे। आता आपले पानं चांगले शिजून झालेले आहे। पानं गार झाल्यावर आता आपण त्याच्या वड्या तयार करून घेऊ। या प्रकारच्या वड्या करताना त्यात थोडे तांदळाचे पीठ नेहमी टाकावे। तांदळाचे पीठ टाकल्यामुळे त्यांना चांगला कुरकुरीतपणा येतो। आता आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहे, त्या आता आपण गरम तेलात तळून घेऊ। या वड्या तांबूस रंग येईल तोपर्यंत चांगल्या तळून घ्याव्यात। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।